धीरजलाल शाह यांचा 35 वर्षाचा मुलगा बन्सीलाल हा एकदा निमोनियाने आजारी पडला. तेव्हा अनेक नावाजलेल्या व तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. निमोनिया आटोक्यात आला, पण बन्सीलालला येणारा ताप काही केल्या जाईना. 2 महिने असेच गेले. एका सकाळी धीरजलाल हे नित्याप्रमाणे साईपूजेला बसले असताना त्यांच्या दृष्टीसमोर एक विलक्षण दृश्य आले. एक मानवी देह त्यांना दिसला व त्यात एका ठिकाणी पू जमा झाल्याचे त्यांच्या दृष्टीला दिसले. बन्सीलाल यांच्या दुखण्याशी या दृश्याचा संबंध असला पाहिजे असे धीरजलाल यांच्या ताबडतोब मनात आले. पण संपूर्ण वैद्यकीय तपासणी झालेली असताना व त्या तपासणीत कसे काहीही आढळून आले नसताना हे दृश्य कसे काय मानावे याचा धीरजलालांना मोठा प्रश्न पडला. पण लागोपाठ 3 वेळा जेव्हा हेच दृश्य त्यांच्या नजरेसमोर आले तेव्हा एका प्रसिद्ध सर्जनच्या साहाय्याने त्यांनी बन्सीलालच्या संपूर्ण देहाची कसोशीने तपासणी करून एक दुखरा भाग शोधून काढला. बन्सीलालवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि जवळजवळ 2 पौंड पू काढून टाकण्यात आला. त्यानंतर बन्सीलालचा ताप साफ नाहीसा झाला.